भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु हरिओम तीर्थ महाराज की जय। ओम ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमुखां श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादं च हस्तावलकं च शिष्यम् संतोषकं वार्तिककारमन्यान् तस्मद्गुरुं संततमामि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोम तीर्थजी महाराज यांच्या अशी कृपाप्रसादाने हा शतपाथ मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये कालपर्यंत आपण असं पाहिलं की आपल्या महाराष्ट्राच्या महान संत सत्पुरुषांनी शतपाथ दीक्षा त्यांच्या सद्गुरूकडून घेतली आणि त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याचे गुणस्वरूप झालेले। पण काय आश्चर्य, पुढे हा मार्ग त्या पद्धतीने त्यांचा चालला नाही। आज संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेल्यानंतर त्यांनी कोणाला दीक्षा दिल्या नाही। संत नामदेव महाराज होऊन गेले, त्यांनी पुढे कोणाला दीक्षा दिल्या नाही। अशा प्रकारच्या किंवा अगदी जवळचे कोणी असतील तर त्यांना चांगल्या झालंही असते दीक्षा, पण त्याचं वर्णन नाही केलं। एकनाथ महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, गोविंदकर महाराज झाले, हे सगळे ज्यांची आपण आता चरित्र पाहिली आणि ज्यांना ह्या शतपाथ मार्गाने दीक्षा झालेल्या आहेत, हा मार्ग पुढे त्यांचा त्या पद्धतीने चालला जसा त्यांच्या गुरुंनी त्यांना दीक्षा देऊन ब्रह्मज्ञानी केलं। आज आपण असं पाहतो की आज
जे संप्रदाय सुरू आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या परंपरामध्येही आता हा संप्रदाय राहिलेला नाही. शक्यता उदाहरणार्थ दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आहे, अनेक संप्रदाय आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. परंतु कोणत्याही मार्गामध्ये शक्तिपात दिशा मिळत नाही. आता किती विचित्र झाले. समजा आता कोणा एखाद्या माणसाला अशी इच्छा झाली की आपल्याला शक्तिपात दिशा घ्यायची आहे, तो मराठवाड्यातला किंवा विदर्भातला किंवा अगदी कुठला असेल, आणि त्याला असं वाटलं की आपण दिशा घ्यावी, पुढे जायचं. म्हणजे त्यांच्या भोवती जे संप्रदाय आज आहे ते संप्रदाय शक्तिपात संप्रदाय राहिलेले नाही. त्यामुळे हा मार्ग जवळजवळ लोक विसरून चालले, विसरलेच. अंबनेला का, अंबनेला शिवतीर्थ महाराज येत होते म्हणून, आणि महाराष्ट्रामध्ये थोडाफार हा प्रकार दिसतो. याचं कारण काय, गुरुजी महाराज होते म्हणून. हे दोन सद्गुरू यांनी हा जो संप्रदाय चालवला नसा पुढे तर दीक्षित लोक मिळाले नसते आपल्याला. म्हणजे मग आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या संप्रदायामध्ये जाऊन भजन कीर्तन पूजन अर्चना हेच करत बसावं लागलं असतं. ही आजची जी साधना आहे आपली, क्रिया सुरू होतात, जे आनंद येतो, असा शक्तिपाताचा प्रकार आता राहिलेला नाही. आता जो प्रकार आहे आपल्या परंपरेमध्ये शक्तिपात परंपरा सुरू झाली आहे, आणि म्हणून या स्वतंत्र शक्तिपात परंपरेमध्येच हा शक्तिपात आता प्राप्त होतो. अन्य परंपरांमध्ये राहिलेलं एवढंच काय, रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तिपात दिलेला आहे. आणखी अनेक असे उदाहरण आहेत. म्हणजे हा मार्ग पूर्वी सद्गुरूंनी शिष्याला ब्रह्मज्ञानी करण्यासाठी वापरलेला मार्ग आहे. परंतु आज विवेकानंद आणि त्यांच्या त्या परंपरेमध्ये सुद्धा शक्तिपात राहिलेला पुढे बंदच होऊन गेलं. पुढे दुसरे प्रथा सुरू झाले. अशा प्रकारे आता हा जो शक्तिपात मार्ग आहे त्याचा जो संप्रदाय परंपरा म्हणून आपण त्याला म्हणू, त्या परंपरेची आपल्याला माहिती आहेच आपल्याला, कारण आपण त्या संप्रदायात आता आहोत. तथापि हा जो ग्रंथ आपण आता लिहितो आहोत, या ग्रंथाचं इतरांनाही माहिती, इतरांनाही समजावं म्हणून ही माहिती आपल्याला प्रकाशित करायलाच पाहिजे. बघा, येथपर्यंत आपण अनेक संत महात्म्यांना त्यांच्या सद्गुरूकडून शक्तिपात योगाची दीक्षा कशी झाली व त्या दिशेने त्यांना कोणकोणता अंतरानुभूती आल्या याचे वर्णन आपण पाहिलं. आता प्रत्यक्ष शक्तिपात मार्गाचीच परंपरा चाललेली आहे. ज्यांना दीक्षा गुरुपद लाभलेले अशा गुरुची माहिती बघूया. आपल्या मार्गाची माहिती तरी आता निघून आपल्याला माहिती शिकते. शक्तिपात योग किंवा कुंडलिनी सिद्ध महायोग हा वैदिक काळापासून चालत आलेला अत्यंत सनातन योग प्रकार आहे. तथापि या योग प्रकारावर फार थोडे साहित्य आणि ग्रंथ लिहिलेले, पण लोक तयार झालेले पुढे परंपरा सुरू राहिली नाही ना ती. आणि परंपरा जेव्हा खंडित होऊन जाते मग त्यावर साहित्य कसं काय लिहिलं जाईल, कोण लिहिलं मग. म्हणून शक्तिपात योगावर फार थोडस असं साहित्य लिहायचं.
तुम्हाला खरं सांगतो की ह्या शक्तिपाताचा थोडासा सुद्धा गंध नाव त्याच ऐकलेलं नाही असे अनेक लोक आहेत. आम्हाला जेव्हा शक्तिपाताचा हा प्रश्न आला तेव्हा आम्हाला असं वाटतं की आता हा मार्ग आहे तरी काय. आम्हाला एका मित्रांनी सुचवलं की तुम्ही बोलता दिशा. दत्त संप्रदाय आहे पण दत्त संप्रदायामध्ये हा दीक्षा प्रकार नाही ना. मला त्याचं साहित्य कुठून मिळेल आपल्याला. म्हणून आम्ही काशीला आश्रम शक्तिपाताचा नारायण कृष्ण त्या आश्रमाला पत्र घेऊन तिथून ते पुस्तक मागवलं शिक्षाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती इतकी प्रोटक आहे फार जातोरी माहिती. आज जी आता आपल्याला उपलब्ध माहिती आहे या ग्रंथात या संप्रदायाची ती माहिती त्या पुस्तकातून मिळते. अशा प्रकारे या शक्तिपात मार्गावर ग्रंथ नव्हते, साहित्य उपलब्ध नाही आणि म्हणून लोकांना याचा बिलकुल माहिती नसल्याचा हा प्रकार आहे. ते लोक जाणत नाही शक्तिपात काय असतं. किंवा त्यांच्या उलट्या समजुती झालेल्या आहेत लोकांच्या. शक्तिपात होतो म्हणजे आता शक्तीने मिळून जाते पण नाही. शक्तिपात काय घेतो अरे ती सगळी शक्ती निघून जाईल. शक्तिपाताचा उलटा अर्थ लोकांना झालेला होता. त्यामुळे भीत होते लोक नको आपली शक्ती निघून जाईल. तेव्हा या शक्तिपात युगाला ज्या महात्म्यांनी आता पुढे आणलेलं आहे त्यांची माहिती आपल्याला वाचलीच पाहिजे. ही आपल्या दृष्टीने महत्वाची आहे आणि जे आता पुढे नवीन लोक त्यांनाही महत्वाची. तेव्हा इतका जुना हा काळापासून चालू केलेला प्रकार आणि जे काय प्राचीन साहित्य आहे आता या ग्रंथात या मार्गावरचं जे प्राचीन साहित्य आहे मूळ साहित्य आहे संस्कृत मध्ये ते आहे. बघा आता काय करा हिरंद संहिता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी नावं सांगता येईल. मला खूप मोठी यादी आहे त्याची. म्हणजे संस्कृत ग्रंथ आहे. वशिष्ठांचे वाशिष्ठ आहे पण हे ग्रंथ सगळे संस्कृत मध्ये आणि आमचं दुर्दैव आता असं झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये संस्कृत संपलेलं आहे. काय झालं म्हणजे सगळीकडून नाकेबंदी झाली. म्हणून या मार्गाची आता आपल्याला थोडीफार प्रसिद्धी करता यावी. थोडंफार हे साहित्य लोकांमध्ये जावं, लोकांना कळावं, फायदा बघा लोकांना इतका चांगला मार्ग असतो. तेव्हा या योग प्रकारावर फार थोडे साहित्य ग्रंथ लिहिले गेले ते संस्कृत भाषेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या मार्गाची माहिती प्राकृत भाषेतून उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य माणसांमध्ये या मार्गाविषयी अज्ञान आणि भ्रामक समजुती पसरलेल्या आहेत. आजच्या सुधारणेच्या काळात प्रकाशनाच्या प्रसाराच्या अनेक यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत. अशा वेळी या शक्तिपात मार्गाची ओळख किती आवश्यक आहे तसेच या मार्गासंबंधी अन्य साधन मार्गातील सुज्ञ साधक शिष्यांना सुद्धा माहिती ज्ञान होणे, त्यांच्या मनातील जर काही भ्रामक समजुती शंका संशय असतील
तर ते दूर होण्याची आवश्यक आहे. अर्थात शक्तिपात योग मार्गाची सुरुवातच दीक्षेने होते आणि तो दीक्षा देणारा सद्गुरू आहे तो त्या मार्गातला अधिकारी असला पाहिजे. म्हणजे त्याच्या गुरुने त्याला दीक्षा देण्याचा अधिकार दिलेला असला पाहिजे, तरच त्याला दीक्षा देता येतात. म्हणजे शक्तिपात दीक्षा हा मार्ग चालवणे म्हणजे त्या गुरुकडून जो अधिकारी असेल, दीक्षा द्यायला अधिकारी झालेला आहे, जो त्या अधिकार पदावर बसलेला आहे, त्यालाच त्या दीक्षा देता येतात. आता आपल्याकडे पुष्कळशा लोकांनी दीक्षा घेतलेल्या आहेत. आता हे जे लोक पडायला लागले की आम्ही दीक्षा देतो, आणि आज असंच झालेलं आहे. फार अधिकार दिलेला नसताना गुरुने पण त्याला अधिकार दिले नाही, तर त्याला असं वाटतं की आता बरीच गोष्ट झाली, आपण साधना करून राहिलोय, आता आपण गुरु व्हायला काय हरकत आहे. तो जुना म्हणून आपण खूप दिवसापासून आपण साधना करतोय म्हणून तो गुरु बनून सांगतो, म्हणतो चला मी देतो दीक्षा. अरे तुला कोणी बसवलंय का गुरुपदावर? अशा प्रकारे मुंबईमध्ये आम्ही त्या वेळेला बेरीज केली होती. 23 का 26 लोक असे निघाले मुंबईच्या आश्रमात जेव्हा आम्ही होतो त्यावेळेला. 23 लोक असे निघालेले होते की जे गुरुपदावर बसलेले नाही, त्यांना गुरुंनी कोणी त्यांना अधिकार दिलेला नाहीये, तरी सुद्धा ते दीक्षा देत होते. काय म्हणा तेव्हा शक्तिपात योग मार्गाची सुरुवात दीक्षेने होते. अशी शक्तिपाताची दीक्षा देणारे परंपरेतील सद्गुरू प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. गुरु कसा पाहिजे? परंपरेतला पाहिजे. परंपरेतला म्हणजे शक्तिपात मार्गामध्ये जे सद्गुरू आहेत दीक्षा देणारे, त्यांनी बसवलेला पाहिजे, त्यांनी अधिकार देऊन बसवलेला गुरु पाहिजे, त्यालाच ही दीक्षा देता येते. शक्तिपाताची दीक्षा देणारे परंपरेतील सद्गुरू प्राप्त होणे अत्यंत आवश्यक असते. श्री सद्गुरूच्या कृपा दिशेने त्या मार्गात प्रविष्ट होता येते. अन्यथा या मार्गातील साधनेचा लाभ सर्वांना घेता येत नाही. तुम्हाला सांगू का कसे लोक आता अलीकडे दीक्षा घेऊन राहिले. आता सुद्धा असे पुष्कळचे लोक आहेत, ते म्हणतात आम्ही शक्तिपात दीक्षा देतो, आणि काय करतात ते असा मोठा तक्ता लावतात मंत्रांचा, असा लावतात, लोकांना बसवतात, बघा शक्तिपात दीक्षा घ्या, आणि तुम्ही लिहिला कोणता मंत्र पाहिजे तो म्हणा, तो मंत्र झाली तुम्हाला दीक्षा. चला 500 500 1000 काय मागतील ते फी, जी त्यांची फी ठरलेली. असे प्रकार चाललेले येतात, पैसे घ्यायचे आणि मुखे द्यायचा. सांगायला मग काय होईल? गुरुचा स्पर्श नाही, गुरुच्या मुखातून मंत्र नाही, दृष्टिपात नाही, संकल्प नाही, कुठली दीक्षा येईल? तिला तर दीक्षा म्हणतात. एक ग्रस्त तुम्हाला सांगायला आनंद, एक ग्रस्त चांगला ओळखीचा होता आमच्या आश्रमात यायचा, तो मात्र साधक होता, बऱ्याच दिवसापासून.
तू कशी दीक्षा द्यायचा भेटेल का? मला मी पण दीक्षा देऊ शकतो बरं, काही गरज नाही आता आश्रमात जाण्याची. त्या बायांना माणसांना सगळ्यांना बोलून आणायचा आणि आपल्या त्या घरामध्ये बसवायचा आणि काय करायचं, गुरु महाराजांचा त्यांचे जे गुरु होते दीक्षा देणारे त्यांचा फोटो आपल्या मंदिरात घेऊन बसायचा आणि म्हणायचा बसा, आता गुरु महाराज माझ्या मांडीवर बसलेले आहेत आणि ते तुम्हाला आता दीक्षा देतील, बसा, डोळे बंद करा. ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा आम्हाला असं वाटणार आहे काय चाललंय. ते दृश्य भेटले आले ते एकदा आश्रमामध्ये आणि त्यांना विचारलं का तुम्ही असं काही प्रयोग चालवलेला. मग महाराज आपल्या या साधनेचा जास्त प्रसारच होत नाही ना, तो प्रसार होण्यासाठी आम्ही हे चालवलेलं आहे म्हणे. तुला काय गरज आहे, अरे तू का बरं त्यांचं नुकसान करून राहिला, त्यांना येतोय का काही अनुभव. मग ते डोकं आलं होतं ना. काय तात्पर्य हे सांगण्याचं की असले काही प्रकार सुरू येतो आणि पैसे कमवतात मुख्य म्हणजे फुकट नाही. अशा प्रकारचा हा मार्ग विकृत करून टाकला. आधुनिक काळामध्ये आजच्या आपल्या या शक्तिपात योग मार्गाची गंगा परमपूज्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांपासून प्रेरित झाली आणि प्रवाहित झालेली आहे. गंगाधर तीर्थ स्वामी महाराज हे अतिशय अलौकिक सिद्ध महापुरुष होते. यांना कोणी दीक्षा दिली, कुठे दीक्षा झाली, हे कुठले राहणारे, त्यांचं चरित्र कोणतं, त्यांनी काय काय केलं, इतके ते लोक परांमुख होते, प्रसिद्धी परांमुख होते. त्यांना आपली प्रसिद्धीची हौस नव्हती. असं सांगतात की गोरक्षनाथांनी त्यांना दीक्षा दिली आणि त्याचा उल्लेखही आहे. सारस्वत सिद्ध म्हणून जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी गंगाधर तीर्थ महाराजांना दीक्षा देण्याचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा असे हे जे गंगाधर तीर्थ महाराज होते आणि ते कुठे राहत होते, ते कुठले राहणारे, काय 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 असं म्हणतात. अयोध्येचे राहणारे होते, बाजपेयी घराण्यातले ते ब्राह्मण होते, अशी ऐकीव माहिती आहे सगळी. पण त्यांच्या संबंधी असं पुस्तक किंवा काही लेखन सापडतच नाही. ते जगन्नाथपुरी म्हणून तिथं चंदन तलाव आहे जगन्नाथपुरीचा. त्या जगन्नाथपुरीच्या चंदन तलावाच्या काठी एक साधी झोपडी बांधून तिथे राहत होती. खुद्द जगन्नाथपुरीतल्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं, इतके अप्रसिद्ध होते ते. बघा, त्यांच्या जवळ एक दोन ब्रह्मचारी होते. त्यांच्या सेवेमध्ये ते राहत असत आणि त्यांच्यासाठी भिक्षा मागून देत असत. त्यातला एक ब्रह्मचारी कराली नावाचा एक ब्रह्मचारी होता. तो कराली नावाचा ब्रह्मचारी दररोज जगन्नाथाच्या मंदिरात जायचा आणि प्रसाद घेऊन गुरु महाराजांना घेऊन यायचा.
तेव्हा असा हा कराली दररोज त्या ठिकाणी जात असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला एक मुलगा दिसला. हा मुलगा कधीपासून त्या ठिकाणी बसलेला होता का मंदिराच्या बाहेरच्या ओट्यावर काहीतरी झोपायचा, बसायचा. करालीने काय पाहिलेलं होतं बसलेला असं. त्याने त्या करालीला पाहिलेलं होतं. ब्रह्मचारी होता कराली. एके दिवशी सहज त्यांची नजर झाली आणि करालीने विचारलं, अरे कोण कधीपासून मी तुला इथं पाहतोय, तू मंदिराच्या बाहेर बसलेला असतो उघड्यावर, कोण घे तू, कुठून आलास? अशी सहज त्याला उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्याला विचारलं. आणि मग करालीची आणि त्या कालीकेशवची, नाव कालीकेशव, त्यांची भेट झाली. हा कालीकेशव म्हणजे आपले आद्य गुरु नारायण कृष्णदेव महाराज. बरं, त्यांचं चरित्र आता प्रत्येक वेळेला आपण यांच्या चरित्राबद्दल माहिती घेतच असतो, तथापि इतर लोकांना कळावं म्हणून आपण हे नोंद ठेवलेले आहे. तेव्हा कराली, ब्रह्मचारी आणि कालीकेशवरांची ओळख झाली. कालीकेशवरला करालीने आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी नेलं. आणि त्याने सांगितलं कालीकेशवरने, मी सद्गुरूंच्या शोधासाठी या नगरीमध्ये आलोय आणि इथं कधीपासून मी थांबलेलो आहे, पण तू अनेक आश्रमांमध्ये मी गेलो, परंतु मला कुठल्याही आश्रमामध्ये आणि मठामध्ये मला हवा तो गुरु दिसलाच नाही. असा तो कालीकेशव म्हणत होता करालीला. त्याला सहज वाटलं की चल तुम्हाला माझ्या बरोबर, बघ माझे गुरु आहेत, भेटून येत त्याला जर वाटलं तरी. आणि त्याप्रमाणे कालीकेशवरला त्या कराली ब्रह्मचार्याने आपल्या बरोबर घेतलं आणि गंगाधर तीर्थ महाराज झोपडीत राहत होते, त्या झोपडीत गेले. गेल्यानंतर ते आपले साधन बसलेले होते. गंगाधर तीर्थ महाराज वृद्ध होते, साधनेत बसलेले वृद्धग्रस्त पाहून त्यांनी साष्टांग नमस्कार घेतला कालीकेशवने. आणि त्याला जाणवलं बस माझे हेच गुरु आहेत. आणि मग थोड्या वेळाने स्वामींनी डोळे उघडले आणि समोर हा कालीकेशव बसलेला आहे असं पाहिलं. त्याला पाहिल्याबरोबर याला आणखीच झटका बसला. दृष्टीपातच ना, पाहिल्याबरोबर त्याला असा झटका बसला, त्याला वाटलं की बस हेच माझे गुरु. महाराज महाराज, मी गुरु करण्यासाठी या नगरीला आलेले आहे, पण तुम्हाला अजून गुरु भेटलेले नाही, तुम्ही माझे गुरु आहात असं त्याने म्हटलं. असं म्हटल्याबरोबर गंगाधर तीर्थ हसले आणि म्हणाले, अरे बाळा अशी घाई काय करतो, येत राहा, हळूहळू कशी येईल आपला दोघांचा, कोण कुठला कसा काय हे मी सगळं जाणून घेईन आणि मग आपण बघू. गुरु प्राप्तीची तळमळ पाहून पुढे एके दिवशी, किती वर्षाचा होता हा कालीकेशव, 20 वर्षाचा होता, 20-21 वर्षाचा असेल. घर सोडून आला होता तो, दोनदा पळाला होता घरातून. त्याचे चरित्र आपण वाचलेले आहे नारायण कृष्ण. तेव्हा
घरातून तो निघून आलेला आहे. महाराज, मी बरोबर भटकून राहिलो कधीपासून, पण मला काही माझ्या मनासारखे कोणी गुरु झाले नाही. पण मला आता इथं खूप पटली की तुम्हीच माझे गुरु आहात. महाराज, माझा अंगीकार करायला मी प्रार्थना करतो. दंडवत घातला त्याने. गंगाधर तीर्थ महाराज म्हणाले, ठीक आहे, येत राहा. त्याला एक भगवद्गीतेचं जुनं पुस्तक दिलं महाराजांनी आणि म्हटलं यातले काही श्लोक पाठ करून आण. आता भगवद्गीता म्हणजे संस्कृत भाषेतून आणि यांचं शिक्षण 8वी प्राथमिक शाळेतलं शिक्षण 5वी 6वी 7वी पुस्तके बंद नाही. तथापि हा मुलगा ते पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक तो वाचत राहिला त्या जगन्नाथाच्या मंदिरामध्ये. तिथे जे भिक्षू लोक होते, पुजारी होते जगन्नाथाचे, त्याच्या एका पुजारी शिवरूप करून मला वाचून दाखवत झाला. आणि अशा प्रकारे काही श्लोक त्यांनी पाठ केले हो. त्यांनी पाठ करून तो पुन्हा गंगाधर तीर्थ महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, याचे काही श्लोक मी पाठ केलेले म्हणजे संस्कृत आहे. श्लोक जरी पाठ झालेले असले तरी त्या श्लोकांचा अर्थ मला कळत नाही ना. तेव्हा या श्लोकांनी माझं काय होणार आहे? मग म्हणाले, तुला काही दुसरं काही साधन देऊ का? काय? अरे मग हे भजन म्हणत जाणार. भजन सांगितले, भजन म्हणत जाई. महाराज, मी खूप भजन म्हटले. तो काली देवीचा भक्त होता, काली मातेचा, कालिका मातेचा. त्याने पुष्कळ भजन म्हटलेले होते. पण महाराज, मला नुसतं भजन म्हणून काही समाधान नाही. माझ्या मनाची शांती समाधान होईल असं मला काही सांगा ना महाराज. त्याच्यासाठी तुम्ही आलोय. असं अनेक वेळेला यायचा आणि रडायचा आणि साष्टांग नमस्कार घालायचा आणि गळ्या वाया करून महाराजांना प्रार्थना करायचा. पुढे एक दिवशी महाराजांनी ठरवलं की नाही, आता हा खरा भक्त आहे. गंगाधर तीर्थ महाराजांनी त्याला एक दिवशी बोलवलं, हे बघ म्हणे, आता उद्या पहाटे 4 वाजता यायचं. त्यांना क्षौर करून यायचं, तेच काढून यायचे सगळे नारायण. पैसे नव्हते. करायला सांगितलं, अरे याला ते क्षौर करायला पैसे देऊन दे. एका नावाकडून लोक भाजून गेले. आल्यानंतर चंदन तलावामध्ये स्नान कर आणि काही फुलं घेऊन मध्ये ये. त्याप्रमाणे हा काली किशोर सगळं करून आणि त्या तलावाच्या काठी काही झाडं मुळे अशी म्हणून त्यांच्याकडे काम करते. झोन आलेला आणि महाराजांना भेटली. महाराज छान, ठीक आहे, बैसा. बघ आता महाराज त्याला काय सांगताय, क्या मागताय रे? गंगाधर तीर्थ महाराज म्हणाले, क्या मागताय रे? बैठ सामने. त्याला एका चटईवर बसवलं. हम तुमको हमारे माफक कर देंगे. हा म्हटलं गंगाधर तीर्थ महाराजांनी, हम तुमको हमारे माफक कर देंगे. मी काय, मी तुला माझ्यासारखं बनवून देतो, बैस. स्वामी काली किशोरला मंत्राचे दिशा दिली. मंत्र दिला
आणि त्याला शक्तिपात दीक्षा दिली, स्पर्श दिला. ही घटना अक्षय तृतीयेला घडलेली. म्हणून अक्षय तृतीया हा काली किशोरचा दीक्षा दिवस म्हणून मानतो. तेव्हा त्याला एवढा शक्ती संचार झाला. दीक्षा झाल्याबरोबर काली किशोर नुसता उडत होता, असा 2 फूट आसनावरून उडायचा पडायचा. इतक्या फाट क्रिया झाल्या. त्याला जेवणाची शुद्ध राहिलेली कसली शुद्ध नाही. दुपारचे 12 वाजून गेले, सकाळीच बसलेला, पण क्रिया थांबत नव्हत्या. शेवटी गंगाधर तीर्थ महाराजांनी सांगितलं, काली किशोर त्याला हात दिला. काली किशोर उठ बाळा, खाना खाणं. त्याला पुढे शुद्ध होती, खाण्याची नाही, पिण्याची नाही, काय नाही, सारखा बसा झुलत होते सारखा. तेव्हा करायला सांगितलं महाराजांनी, करायला इसके बाहर ले जाओ, जरा पानी में डुबाओ उसको, तालाब मध्ये याला स्नान घाल बरोबर, आणि घेऊन त्याला काही खाऊ घाल थोडंफार. त्याप्रमाणे करायला त्याला तलावात नेलं. पुन्हा त्याच्यामध्ये काय पाणी वापरलं, पुन्हा तो थोडासा थंड झाला आणि मग त्याला 2 घास खाऊ घातले, जे आणलेली होती मागून भिक्षा. अशी ही काली किशोरीची दीक्षा झालेली आहे. दीक्षा झाल्यानंतर अतिशय समाधान झाला, अतिशय आनंद झाला त्याला. ते आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. अशा तऱ्हेचा आनंद, अशा तऱ्हेचं समाधान, अशा तऱ्हेची चित्तवृत्ती शांत झालेली त्याला आतापासून लाभलेली होती गुरुकडून. आता त्याला असं वाटलं की आपण याच गावामध्ये कुठेतरी एखाद्या झोपडी बाजूला राहावं आणि गुरु महाराजांकडे साधनेसाठी निघून येत राहावं आणि संध्या दीक्षा घेऊन टाकावी, अशी त्याची इच्छा झालेली होती. काली किशोरला एकदम वैराग्य प्राप्त झालेले आहे. त्याला तो संसाराचा मोह पार गेला. घरी लग्न झालेलं होतं. आई बापांनी बाहेर पडून जातो, एकदा घेऊन आला त्याला तो, म्हणून लहानपणी त्याचं लग्न करून टाकलं. तेव्हा एक दिवशी गोष्ट काढली त्याने स्वामी गुरु महाराज, मला संन्यास दीक्षा द्याल का? महाराज म्हणाले, तुझं घरी कोण कोण आहे रे? मी महाराज म्हणला, खोटं बोलला. कारण जर खरं सांगितलं तर महाराज आपल्याला दीक्षा देणार नाही. म्हणून खोटं सांगितलं की महाराज मला घरी कोणी नाही, मी एकटाच आहे. असं घर बघू आता उद्या. महाराजांनी समाधी लावली आणि समाधीमध्ये पाहिलं त्याचं सगळं चित्र. त्यावेळी त्याच्या घरी सगळे त्याला आई बाप बहिणी आणि पत्नी आहे त्याला. हे महाराजांनी, गंगाधर तीर्थ महाराजांनी समाधीमध्ये त्याचं सगळं जाणलेलं आहे. याचा अर्थ असा की गंगाधर तीर्थ महाराजांची ही योग्यता होती की ते अतिवाहक देहाने तिथे जाऊन सगळं पाहून आले. असं अतिवाहक देहाने
आपल्या देहाच्या बाहेर पडून जे महात्मे जातात त्यांची योग्यता केवढी मोठी असते. महाराजांचा तो प्रसंग मी सांगितलेला आहे. तात्पर्य असं की गंगाधर तीर्थ महाराजांना नारायण तीर्थ महाराजांची कालिकेश्वरची ही अवस्था कळली. दुसऱ्या दिवशी तो आल्यानंतर बसला. मग प्रश्न केला, महाराज मुझे संन्यास मिलेगा? मग महाराज चिडले, तू झूठ बोलता है. दचकला, झूठ बोलता है? हो महाराज, खोटं बोललो. लागला रडायला. अरे तुला सगळे लोक आहेत घरामध्ये, बायको येते सगळे, आणि तू म्हणतो तुम्हाला कोणी नाही. महाराज तू मला संन्यास दिला नसता मी जर खरं सांगितलं तर, म्हणून मी खोटं बोललो, क्षमा करा मला. आप क्षमा तो क्या, तुझे संन्यास तो नहीं मिलेगा, लेकिन जो दीक्षा दी है ना वो भी मैं वापस लेता हूँ. महाराज अनुग्रह आणि निग्रह या दोन शक्ती गुरुजवळ असतात. अनुग्रह म्हणजे शक्तिपात करणं आणि निग्रह म्हणजे त्या शक्तीला थांबवून ठेवणं किंवा ती परत घेणं. अशा दोन्ही शक्ती गंगाधर तीर्थ महाराजांच्या जवळ होत्या. ते म्हणाले, आता तुला संन्यास तर नाहीच, पण तुला ही जी दीक्षा दिली आहे ना, त्या दीक्षेचा जो तुला लाभ झालेला आहे तो लाभ मी आता रोखून ठेवतो. आता ती शक्ती क्रियान्वित होणार नाही तुझी, जा. असं म्हटल्यानंतर त्याची ती शक्ती थांबून गेली. महाराज बसायचा तो साधनेला, पण दुसऱ्या काही व्हायच्या नाही. किती वर्ष? 19 वर्ष 6 महिने, 19.5 वर्ष बरोबर त्याला क्रिया झाल्या नाही. क्रिया जरी झाल्या नाही तरी पूजा पाठ साधनेला बसणं वगैरे त्याच चालूच होतं मात्र. आणि एके दिवशी त्याने एका कालीची मूर्ती आणली होती पूजेला घरी. ती हातात घेतली आणि ती पुसत असताना ती मूर्ती चकाकू लागली, चमकू लागली सोन्यासारखी. त्याला वाटलं हा काय चमत्कार झाला व, ही कालिका देवीची मूर्ती तर काळी आहे आणि ती इतकी कशी काय चकाकायला लागली. मग त्याला आपल्या गुरुची आठवण आली. गुरुंनी त्याला सांगितलं होतं घरी जाताना की तुला एके दिवशी याचा अनुभव मिळेल, आणि ज्या वेळेला तो अनुभव येईल त्यावेळेला तुझ्या अंगामध्ये तो शक्ती संचार पुन्हा होईल आणि मग तुझ्या क्रिया सुरू होतील. अशा प्रकारचा आदेश गुरुने दिलेला होता. त्याप्रमाणे हा काली किशोर पुढे आता आणखी 19-20 वर्षाचा झाला. अगोदर 20 वर्षाचा होता तो, 20-21 वर्षाचा, असा 40-42-45 वर्षाचा आता झाला. आता त्याने ठरवलं की बस त्याला एक मुलगी झाली. पुढे त्याने एक छोटस मंदिर बांधलं गावाच्या बाहेर. त्याच्या कामाची वगैरे सगळी माहिती आपल्याजवळ आहे, ती आता आपल्या पुस्तकांमध्ये आहे, ती मुद्दाम काही सांगितलेली नाहीये. तेव्हा त्या मांडसार गावामध्ये त्याने छोटस मंदिर बांधलं काली देवीचं आणि तिथंच तो आता राहायला लागला. आणि हळूहळू मग आता घरातल्या लोकांना सांगू लागला की आता मी इथं संन्यास घेणार आहे.
आणि एके दिवशी मग त्याने खरोखरच त्या मंदिरामध्ये संन्यास दीक्षा घेऊन टाकली आणि संन्यासी झाला आणि नारायण तीर्थदेव म्हणून प्रसिद्धीला आला. म्हणून आपले जे आदिगुरु आहेत नारायण तीर्थदेव महाराज हे गंगाधर तीर्थ महाराजांचे दीक्षित आहेत आणि त्यांना ही अशा प्रकारची दीक्षा झालेली आहे हे आता आपण पाहिलेले आहे. तेव्हा नारायण तीर्थदेव महाराज मग पुढे दीक्षा द्यायला लागले. ते अधिकारी होते. त्यांनी ज्ञान साधन मठ नावाचा मठ म्हणजे एक असं झोपड्या बांधून असं आवाज तयार केला आणि त्या ठिकाणी ज्ञान साधन मठामध्ये मग अनेक लोक यायला लागले आणि त्या ठिकाणी हा प्रयोग त्यांचा सुरू झाला दीक्षा देण्याचा. या मार्गामध्ये अशाच पद्धतीने दीक्षा दिली जावी असं त्यांचं म्हणणं होतं. नारायण तीर्थदेव महाराज आणि गंगाधर तीर्थ महाराज काय दीक्षा देताना शिष्याला समोर बसवायचं, त्याला गुरु पादुका पूजन करायला लावायचं जसं गंगाधर तीर्थांनी केलं आणि पुढे नारायण तीर्थ तसंच करायला लागले आणि त्याला पुढे बसून नंतर त्याला मंत्रसहित दीक्षा द्यायची. स्पर्श द्यायचा, मंत्र द्यायचा, दृष्टिपात द्यायचा आणि संकल्प असतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनेच हा मार्ग सुरू झालेला आहे. आज बरेचसे साधक आपले गुरु अशा पद्धतीने दीक्षा देत नाही. आता सांगा तुम्ही हे परंपरेतले म्हणायचे काय यांना असो. तेव्हा परंपरेच्या पद्धतीप्रमाणे ज्या पद्धतीने गंगाधर तीर्थ महाराजांनी कालीकिशोरला दीक्षा दिली आणि पुढे नारायण तीर्थदेव झाले, कालीकिशोर पुढे नारायण तीर्थदेव झाले. त्यांनी ज्या पुढे दीक्षा दिल्या अनेक लोकांना दीक्षा दिल्या त्या दीक्षा गंगाधर तीर्थांच्या प्रणालीप्रमाणे परंपरेप्रमाणे दिलेल्या आहेत आणि तीच परंपरा आपल्या शक्तिपात मार्गातले जे सद्गुरू होऊन गेलेले आहेत त्यांनी चालवलेली आहे ती परंपरा. आता त्याची माहिती आपण आणखी पुढे घेऊ. आज सत्संगाची आता वेळ संपल्यामुळे आजपर्यंत एवढी जी माहिती आपण ऐकली लक्षात ठेवा की अशा पद्धतीने शक्तिपात व्हायला पाहिजे. किंवा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम. सत सत.